अशा प्रकारे चिकन रस्सा आणि चिकन सुक्क दोन्ही तयार आहे। आता आपण ते सर्व करूया। अशा प्रकारे आपली चिकन थाळी तयार आहे। चिकन रस्सा, चिकन सुक्क, चिकन सूप ही आपली आहे चिकन थाळी रेसिपी। नमस्कार, आज आपण चिकन सुक्क आणि चिकन रस्सा याची रेसिपी बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदी चिकन सुक्क करताना चिकनला थोडे बोनलेस पीस घ्यायचे चिकनचे, त्याला आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर असेल धने पावडर, चिकन मसाला असेल तो सर्व लावून ते एक 15 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं। ह्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरी केलेला मसाला, चिकन मसाला आणि मीठ हे टाकलं आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्याला 15 मिनिट आपण मॅरिनेट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण चिकन रस्साची रेसिपी बघूया। मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घेतला आहे। आता हे मी बाजूला ठेवते। हे चिकन रश्श्यासाठी वेगळे काढलेले चिकन आहे। ह्यामध्ये आता मी हळद मीठ टाकते। हे व्यवस्थित हलवून घेऊया। हळद मीठ सगळीकडे व्यवस्थित लागले। आता हे बाजूला ठेवते आणि आपण आता हे शिजायला टाकण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कुकरमध्ये टाकून घेऊया। ह्यामध्ये मी आता तेल घेतलं आहे, त्यामध्ये थोडा कांदा टाकते। कांदा चांगला परतल्यानंतर टोमॅटो, आलं लसूणची थोडीशी पेस्ट, थोडंसं खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट अगदी थोडं 1 चमचा भरतात टाकायचं। कांदा चांगला परतलाय, आपण आता त्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया। त्यात थोडं मी खोबरं आणि कोथिंबीर पण टाकली आहे। ह्यात थोडंसं पाणी आहे, ते पाणी त्याची वाफ झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया। पूर्ण कोरडा झाला पाहिजे, त्यानंतर मग आपण त्यात टोमॅटो टाकूया। ह्यात आता मी टोमॅटो टाकते। ह्यात थोडी हळद टाकते। ऑलरेडी आपण चिकनला हळद मीठ लावून ठेवले, त्यामुळे थोडी हळद टाकायची। ह्याने सुपाला चांगली चव येते आलं लसूण आणि कोथिंबीर खोबऱ्यामुळे। हे व्यवस्थित परतल्यानंतर त्यात आपण आता चिकन टाकूया। चिकन लगेच शिजतं, जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाहीत, एखाद्या शिट्टीतच ते शिजतं। अगदी थोडं मीठ टाकायचं, कारण आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। ह्याला चांगलं वाफून घ्यायचं। पाणी सुटल्यानंतर ह्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि 1 शिट्टीमध्ये शिजवून घ्यायचं। ह्यावर मी झाकण ठेवते 1-5 मिनिट। आता आपण ह्यामध्ये पाणी टाकूया। आणि फक्त 1 शिट्टी घ्यायची।
आता आपण मसाला तयार करूया। एका कढईमध्ये मी तेल घेतलंय, त्यामध्ये 3 मोठे उभे चिरलेले कांदे मीडियम साईज, हा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला लालसर असा होऊ द्यायचा। त्यानंतर खोबरं घ्यायचं। कांदा चांगला परतला आहे, आता आपण तो काढून घेऊया। आता मी खोबरं टाकलं आहे, ते ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं। खोबरं चांगलं परतलंय, आपण आता ते काढून घेऊया। तसेच आलं लसूण आणि कोथिंबीर देखील थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायची। आता आपण हे सर्व बारीक करून घेऊया। अगदी अशी फाईन पेस्ट करून घ्यायची। कुकर थंड होईपर्यंत आपण चिकन सुक्क करून घेऊया। एका कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकते। ह्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, तो चांगला परतून घ्यायचा। आता आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकूया, त्याचबरोबर बाकीचे मसालेही टाकून घ्यायचे। हा लाल तिखट मसाला, हळद आणि चिकन मसाला पण टाकून घेऊया। ह्यामध्ये आता मी कांदा चांगला परतला आहे, ह्यात टोमॅटो टाकते। चिकन सुक्क हे अनेक पद्धतीने बनवता येतं, त्यातली ही एक पद्धत मी आज तुम्हाला दाखवत आहे। चांगलं तेल सुटल्यानंतर आपण जे आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेलं चिकन होतं ते आपण ह्यामध्ये टाकणार आहे। मसाले मी त्या प्रमाणातच टाकलेत, कारण मी चिकनला आधीच मसाले लावून घेतले होते। कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलाय, त्यामध्ये आपण आता हे मॅरिनेट करण्यासाठी जे चिकन ठेवलं होतं ते टाकूया। आणि चिकन जे सुक्का आपण करतो ते शक्यतो वाफेवरच शिजू द्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं नाही। हे आता चांगलं हलवून घेऊया आणि ह्यावर झाकण ठेवूया। आता आपण चिकन रस्सा करून घेऊया। ह्यामध्ये मी आता तेल टाकते। लाल तिखट, मसाला आणि हळद। आता आपण जो मसाला केला होता तो आपण ह्यात टाकूया। मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे सूप केलं होतं ते टाकणार आहे। चांगलं तेल सुटलं पाहिजे बाजूला, म्हणजेच मसाला चांगला फ्राय झालाय। ह्यामध्ये मी थोडा चिकन मसाला टाकला आहे। मसाला चांगला परतला आहे, आता आपण त्याच्यामध्ये जे आपण सूप केलं होतं ते टाकूया। ह्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं। आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही टेस्ट करून त्यानुसार टाकू शकता। आपण बघू शकतो उकळी आली आहे, अशा प्रकारे चिकन रस्सा तयार आहे। चिकन सुक्क देखील तयार आहे। आपण आता वरून कोथिंबीर टाकूया।
अशा प्रकारे चिकन रस्सा आणि चिकन सुक्क दोन्ही तयार आहे. आता आपण ते सर्व करूया. अशा प्रकारे आपली चिकन थाळी तयार आहे. चिकन रस्सा, चिकन सुक्क, चिकन सूप ही आपली आहे चिकन थाळी रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा.